Hello students, this video is all about from course metric space, and it is designed for KH college students. So the medium of this video is semi-English. We will use Marathi language also. तर आपल्या ह्या व्हिडिओचा टॉपिक आहे some properties of continuous functions on metric spaces. In chapter 2 we discussed continuity of functions in metric spaces and studied the relationship between continuous functions, open and closed set, where we have proved one theorem that the function is continuous if and only if inverse image of open set is open, and similar result for closed set also, that is function is continuous if and only if inverse image of closed set is closed. In this chapter, we are going to deal with continuous functions whose domain is compact metric space that we have studied in earlier chapter, that is chapter 3. So it is obvious that we need knowledge of compact spaces, as every closed interval of real numbers is an example of compact space, particularly in R1, that is a metric space of real number with usual metric, or you may also call it as absolute value metric. It is natural that we apply each result that we prove for compact metric spaces to the closed intervals and real valued functions. ॲक्च्युली हा जो फोर्थ चॅप्टर आहे तो तिसऱ्या चॅप्टरमध्ये जो शेवटी आपण पार्ट शिकलो कॉम्पॅक्ट मेट्रिक स्पेसेस त्याचाच पुढचा पार्ट आहे. पण करिक्युलमनुसार आपण तो वेगळा चॅप्टर म्हणून केलेला आहे. त्यामुळं तिसऱ्या चॅप्टरमध्ये कॉम्पॅक्ट मेट्रिक स्पेसेसच्या संदर्भात शेवटी जे आपण हेन-बोरेल प्रॉपर्टी किंवा फायनाईट इंटरसेक्शन प्रॉपर्टी वगैरे प्रूव्ह केल्या त्यातले काही रिझल्ट आपल्याला पुन्हा ह्या चॅप्टरमध्ये यूज करावे लागणार. तसंच या चॅप्टरमध्ये काही रिझल्ट्समध्ये आपल्याला सुरुवातीच्या पार्टमध्ये कनेक्टेड मेट्रिक स्पेस बाबतीत जे काही थेरम प्रूव्ह केले होते, जसं की जर R1चा एखादा सबसेट घेतला तर तो कनेक्टेड कधी असतो, इफ अँड ओन्ली जर दोन पॉईंट त्या सेटमध्ये असतील तर त्या दोन नंबरच्या मध्ये असणारा प्रत्येक रिअल नंबर सुद्धा पुन्हा त्या सेटमध्ये असला पाहिजे. असे काही थेरम आपल्याला पुन्हा इथं यूज करावे लागणार. तर प्रत्यक्षात सुरुवात करूया. तर पहिला थेरम आहे थेरम 4.1.1. Let f be a continuous function from compact metric space M1 into M2. M2 हा कुठलाही metric space असू शकतो. Then the range f of M1 is also compact. So इथं आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्या फंक्शन कंटिन्युअस असलं पाहिजे डोमेन M1 वर, आणि तो जो डोमेन आहे M1 तो कॉम्पॅक्ट असला पाहिजे. असं जर असेल तर त्याची रेंज सुद्धा कॉम्पॅक्ट असते. म्हणजे आपल्याला आता रेंज f of M1 ज्याच्यामध्ये सगळे इमेजेस असणार आहेत तो सुद्धा कॉम्पॅक्ट दाखवायचा. या ठिकाणी कॉम्पॅक्टच्या बाबत आपण महत्त्वाची कंडिशन प्रूव्ह केलेली आहे, जसं की डेफिनेशननुसार कॉम्पॅक्ट म्हणजे कम्प्लीट आणि टोटली बाउंडेड मेट्रिक स्पेस. त्याचबरोबर कॉम्पॅक्टसाठी नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन आहे हेन-बोरेल प्रॉपर्टी, म्हणजेच प्रत्येक ओपन कव्हरला फायनाईट सब कव्हर असलं पाहिजे. तर दिल्याप्रमाणे समजा एफ हे कंटिन्युअस फंक्शन आहे आणि त्याचा डोमेन जो आहे M1 तो कॉम्पॅक्ट आहे. तसंच एफ इज अ कंटिन्युअस फंक्शन फ्रॉम कॉम्पॅक्ट मेट्रिक स्पेस M1 into M2. आता एफ ऑफ M1 ही रेंज कॉम्पॅक्ट दाखवण्यासाठी हेन-बोरेल प्रॉपर्टी म्हणजेच आपल्याला त्याचं एक ओपन कव्हरिंग घ्यावं लागेल. सपोज G इज एन G, दिस इज फॅमिली G. Whenever I say family G, this stylish letter G indicates the family of open sets. सो ही जी फॅमिली आहे ती एक ओपन कव्हरिंग आहे असं आपण मानू. आणि आपल्याला आता काय करायचं आहे, त्या ओपन कव्हरिंगमधून काही फायनाईट नंबर ऑफ ओपन सेट्स साईडला काढायचे आहेत जे पुन्हा एफ ऑफ M1 लाच कव्हर करू शकतील. म्हणजेच आपण एक फायनाईट सब कव्हर शोधून काढणार आहोत. आता जी या फॅमिलीमध्ये ओपन सेट्स आहेत, जसं की आपण त्यातला एक सेट घेतला G. जेव्हा मी सेट G असं म्हणतो किंवा ओपन सेट G म्हणतोय, रेग्युलर आपलं इंग्लिश लेटर G आणि फॅमिलीसाठी असं स्टायलिश लेटर. तर G हा एक ओपन सेट असेल, अर्थातच तो एफ ऑफ M1च्या कव्हरिंगचा आहे म्हणजे कोडोमेनमध्ये असणार. त्याची इन्व्हर्स इमेज डोमेनचा सबसेट होणार तो एफ इन्व्हर्स G. आपण माहिती आहे की फंक्शन जर कंटिन्युअस असेल तर कोडोमेनच्या ओपन सेटची इन्व्हर्स इमेज परत डोमेनमध्ये ओपन असते. त्यामुळं एफ इन्व्हर्स G इज अगेन ओपन सबसेट ऑफ M1. Because of this theorem, function f from M1 to M2 is continuous if and only if inverse image of any open set A, f inverse of A, is again open in domain M1. आता असे जे एफ इन्व्हर्स G टाईपचे ओपन सेट फॅमिलीमध्ये डोमेनमध्ये तयार होतील त्यांचीच एक फॅमिली आपण बनवू
आणि कन्सिडर द फॅमिली ऑफ ऑल सच ओपन सेट विच आर ऑब्टेन बाय टेकिंग इनवर्स इमेज ऑफ ओपन सेट ऑफ दिस फॅमिली जी. तर ही जी फॅमिली आहे ती डोमेनमधले असणार आहे, त्यामुळे डोमेन M1चा परत ओपन कवरिंग तयार करते. अर्थात प्रूफ आपण इथं प्रेझेंटेशनमध्ये देत नाही आहोत, पण मी इझिली बघू शकताय. आपल्याला M1 हा F इनवर्स ऑफ G टाईपच्या ओपन सेटकडून कव्हर झाला असं प्रूव्ह करायचं आहे. म्हणजेच M1 इज सबसेट ऑफ युनियन ऑफ F इनवर्स ऑफ G दाखवायचं आहे. म्हणजे M1 मधला प्रत्येक इलेमेंट ह्या युनियनचा मेंबर होतोय असं प्रूव्ह करायचं आहे. सो त्यासाठी मी एक कुठला पण इलेमेंट घेतो X M1 मध्ये. मग ऑब्विसली त्याची इमेज F ऑफ X1 मेंबर असणार आहे रेंजचा F ऑफ M1चा. पण आपण काय घेतलेलं आहे, फॅमिली G ही F ऑफ M1चा ओपन कवरिंग आहे. म्हणजे F ऑफ M1 इज कवर्ड बाय is contained in union of G where G is member of the family of open set stylish G. त्यामुळे F ऑफ X जर F ऑफ M1 मध्ये असेल आणि F ऑफ M1 ह्या ओपन सेट G कडून कव्हर होत असेल तर F ऑफ X ऑटोमॅटिकली एका कुठल्या ना कुठल्या तरी G मध्ये असणार आहे. सो दिस गिव्स अस F of X is member of at least one G where G is member of the family of open sets stylish G. पण जर F of X G मध्ये असेल तर डेफिनेशन नुसार X हा F इनवर्स ऑफ G चा मेंबर असणार आहे. X will be member of F inverse of G where G is coming from family of open set. याचाच अर्थ काय झाला, M1 मधला कुठलाही पॉइंट हा कुठल्या ना कुठला तरी एका तरी F इनवर्स G टाईपच्या सेटमध्ये येतोय. म्हणजेच हा जो पॉइंट आहे X तो अशा टाईपच्या F इनवर्स G टाईपच्या सेटच्या युनियनचा मेंबर असणार आहे. म्हणजेच M1 मधला प्रत्येक एलिमेंट ह्या युनियन कडून कव्हर होतो. सो M1 मधले सगळे एलिमेंट ह्या युनियन मध्ये आहेत. म्हणजेच M1 इज सबसेट ऑफ दिस. म्हणजेच F इनवर्स G टाईपचे सेट्स हा M1 चा पुन्हा कवरिंग तयार करतात. आणि हे सगळे F इनवर्स G ओपन असल्यामुळं हे जे कवरिंग तयार झालं ते ओपन कवरिंग आहे. आता ह्या ज्या स्टेप्स आपण बघितल्या, जेव्हा आपल्याकडं रेंज F ऑफ M1 चं ओपन कवरिंग होतं तेव्हा त्या ओपन सेटच्या इनवर्स इमेजेस कोडोमेनचं म्हणजे रेंजचं ओपन कवरिंग वरून इनवर्स इमेजेस घेऊन डोमेनचं ओपन कवरिंग, ह्या स्टेप जर आपण रिव्हर्स घेतल्या तर आपण असं म्हणू शकतोय की जेव्हा असं इनवर्स इमेज फॉर्म मधलं डोमेनचं एखादं ओपन कवरिंग असेल तर त्यातले जी आहेत जी ते रेंजचं ओपन कवरिंग तयार करतात. म्हणजे रेंजच्या ओपन कवरिंग वरून डोमेनचं ओपन कवरिंग, त्या स्टेपवरून उलट डोमेनच्या ओपन कवरिंग वरून रेंजचं ओपन कवरिंग आपल्याला मिळू शकतं. तर आता हे F इनवर्स ऑफ G हे ओपन कवरिंग मिळाल्याबरोबरच पण M1 हा तर कॉम्पॅक्ट आहे, त्यामुळं प्रत्येक ओपन कवरिंगला हेन-बोरेल प्रॉपर्टीनुसार फायनाईट सबकव्हर असणार. म्हणजे आपल्याकडं ह्या F इनवर्स ऑफ G मधून काही फायनाईट नंबर ऑफ ओपन सेट्स बाजूला घेता येतील. F इनवर्स ऑफ G1, F इनवर्स ऑफ G2 and so on, F इनवर्स ऑफ Gn. They will also form a open covering for M1. मगाशी जे आपण प्रूव्ह केलं त्याच्या रिव्हर्स स्टेपनुसार जर आपल्याला M1 चं हे ओपन कवरिंग मिळालं तर त्यातले G1, G2, Gn मात्र F ऑफ M1 चं ओपन कवरिंग तयार करतील. But then G1, G2, Gn will form ओपन कवरिंग फॉर F ऑफ M1. पण हे तर फायनाईट सब कवरिंग झालं. सो हे G1, G2, Gn हे सगळे फॅमिली F G चे मेंबर्स आहेत जे की आपण F ऑफ M1 चं ओपन कवरिंग घेतलं होतं आणि त्यापैकी फायनाईट ओपन सेट कडून सुद्धा F ऑफ M1 कव्हर होतं. म्हणजेच ओपन कव्हर G ला आपल्याला एक फायनाईट सब कव्हर मिळालं. म्हणजेच F ऑफ M1 हेन-बोरेल प्रॉपर्टी सॅटिस्फाय करतं आणि हेन-बोरेल प्रॉपर्टी जर सॅटिस्फाय करत असेल तर तो मेट्रिक स्पेस कॉम्पॅक्ट असतो. दिस प्रूव्स F ऑफ M1 इज कॉम्पॅक्ट. आता आपण नेक्स्ट रिझल्टला जाऊ जी की ऍक्च्युली ह्याच थेरमची करोलरी आहे. Let F be a continuous function from compact metric space M1 into metric space M2. पुन्हा एकदा फंक्शन कंटिन्युअस आहे आणि ज्याचा जो डोमेन आहे तो कॉम्पॅक्ट आहे. Then the range F of M1 is a bounded subset of M2. सो प्रिव्हियस केसमध्ये आपण थेरममध्ये F of M1 हा कॉम्पॅक्ट प्रूव्ह केला होता. आता आपण तो बाउंडेड दाखवणार. बाउंडेड सेटची डेफिनेशन आपण थर्ड चॅप्टरमध्ये घेतली आहे.
तर प्रिव्हियस थेरमनुसार थेरम 4.1.1 नुसार जर फंक्शन कंटिन्युअस असेल आणि डोमेन त्याचा कॉम्पॅक्ट असेल तर रेंज सुद्धा कॉम्पॅक्ट असते. सो आत्ता सुद्धा आपलं फंक्शन कंटिन्युअस आहे, डोमेन कॉम्पॅक्ट आहे, आणि त्यामुळे युझिंग दिस थेरम 4.1.1 वी गेट एफ ऑफ M1 इज कॉम्पॅक्ट. पण कॉम्पॅक्टच्या डेफिनेशननुसार तो कम्प्लीट आणि टोटली बाउंडेड असला पाहिजे. म्हणजे हा टोटली बाउंडेड झाला म्हणजे एफ ऑफ M1 इज टोटली बाउंडेड. But we know that every totally bounded set is bounded, means again we get f of M1 is bounded. तेच आपल्याला प्रूव्ह करायचं. आता याच्यावर आपण नेक्स्ट डेफिनेशन घेणार. आपण रिअल नंबरच्या केसमध्ये BSc सेकंड इयरला असताना डिफाईन केलं होतं की ज्या फंक्शनच्या रेंज बाउंडेड असतात त्या फंक्शनना आपण बाउंडेड फंक्शन म्हणत होतो. तर सेम डेफिनेशन मेट्रिक स्पेससाठी पण आहे. Let f be a function from set A into a metric space M. We say that the function f is bounded if its range is bounded subset of metric space. So function bounded म्हणजे त्या फंक्शनची रेंज हा जो सेट असणार आहे, अर्थातच या ठिकाणी फंक्शनचा कोडोमेन एक मेट्रिक स्पेस आहे, त्यामुळे f of A ही रेंज M चा सबसेट असणार आहे आणि मेट्रिक स्पेसचा सबसेट म्हणून तो बाउंडेड असला पाहिजे. म्हणजेच त्याच्यातल्या कुठल्याही दोन पॉईंट मधलं डिस्टन्सेस जे तयार होतात तो डिस्टन्सेसचा सेट जो की रिअल नंबरचा आहे त्याच्यात एक लार्जेस्ट एलिमेंट तयार व्हायला पाहिजे किंवा तो सेट ॲज अ रिअल नंबरचा सेट म्हणून बाउंडेड सेट असला पाहिजे. आता आपण नेक्स्ट थेरम घेऊ. इफ द रिअल व्हॅल्यूड फंक्शन f इज कंटिन्युअस ऑन अ क्लोज्ड बाउंडेड इंटरवल R1 देन f मस्ट बी बाउंडेड. प्रूफ. जसं की आपल्याला दिलेलं हे फंक्शन रिअल व्हॅल्यूड फंक्शन आहे म्हणजे त्याचा कोडोमेन R1 असणार आहे, ॲब्सोल्यूट व्हॅल्यू मेट्रिक स्पेस विथ ॲब्सोल्यूट व्हॅल्यू मेट्रिक म्हणजे रिअल नंबरचाच. आणि गिवन दॅट f इज कंटिन्युअस ऑन क्लोज्ड इंटरवल म्हणजे त्याचा डोमेन हा क्लोज्ड इंटरवल आहे. सो f इज फंक्शन फ्रॉम क्लोज्ड इंटरवल इंटू R1. सो हे झालं रिअल व्हॅल्यूड फंक्शन आणि ते आपल्याला कंटिन्युअस दिलेलं आहे. तर प्रिव्हियस करोलरीमध्ये 4.1.2 मध्ये आपण काय शिकलो, जर फंक्शन कंटिन्युअस असेल आणि त्याचा डोमेन कॉम्पॅक्ट असेल तर रेंज तो बाउंडेड सेट असतो. आता इथं आपलं फंक्शन कंटिन्युअस आहे, फक्त प्रश्न राहतोय डोमेन कॉम्पॅक्ट आहे का. आपल्या फंक्शनचा डोमेन आहे क्लोज इंटरवल AB आणि जसं सुरुवातीच्या डिस्कशनमध्ये मी सांगितलं की क्लोज इंटरवल AB हे कॉम्पॅक्टचं एक एक्झाम्पल आहे आणि त्यामुळे रिअल लाईनवर प्रत्येक क्लोज इंटरवल हा एक कॉम्पॅक्ट मेट्रिक स्पेस असतो. म्हणजे इथं डोमेन पण कॉम्पॅक्ट आहे आणि आपण ह्या करोलरीचा यूज करू शकतो. डोमेन इज कॉम्पॅक्ट, फंक्शन इज कंटिन्युअस, सो वी कॅन से दॅट रेंज इज बाउंडेड. आता फक्त इथं डोमेन M1 च्या ऐवजी क्लोज इंटरवल असल्यामुळे f ऑफ M1 च्या ऐवजी आपण म्हणणार द रेंज f ऑफ क्लोज इंटरवल AB इज बाउंडेड. पण एखाद्या फंक्शनची जर रेंज बाउंडेड असेल तर आता आपण जी डेफिनेशन घेतली त्यानुसार ते फंक्शन बाउंडेड असते. सो बाय डेफिनेशन ऑफ बाउंडेड फंक्शन दिस फंक्शन f बिकम्स बाउंडेड. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. नेक्स्ट रिझल्ट. इफ द रिअल व्हॅल्यूड फंक्शन f is continuous on compact metric space M, then f attains maximum value at some point of M. Also f attains minimum value at some point of M. तर ही मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू एक्झिस्ट होणार तरी का. तर जे काय आपण प्रिव्हियस थेरममध्ये प्रूव्ह केलं की ते फंक्शन f बाउंडेड असतं जेव्हा त्याचा डोमेन कॉम्पॅक्ट आणि फंक्शन कंटिन्युअस असतं. या केसमध्ये सुद्धा फंक्शन कंटिन्युअस आहे, कॉम्पॅक्ट आहे, त्यामुळे हे फंक्शन बाउंडेड असणार आणि रिअल व्हॅल्यूड फंक्शन असल्यामुळे इनडायरेक्टली बाउंडेड फंक्शन म्हणजे त्याच्यात सुप्रीमम म्हणजेच मॅक्सिमम आणि इन्फिमम व्हॅल्यू एक्झिस्ट होते. सो लेट अस गो फॉर प्रूफ ऑफ दिस थेरम. बाय प्रिव्हियस करोलरी 4.1.2 हे आपण प्रूव्ह केलेलं आहे की जर फंक्शन कंटिन्युअस असेल आणि त्याचा डोमेन हा एक कॉम्पॅक्ट मेट्रिक स्पेस असेल तर त्याची रेंज ती सुद्धा एक बाउंडेड सेट असतो. आणि आता ह्या केसमध्ये सुद्धा आपलं फंक्शन मेट्रिक स्पेस M2 R1 दिलेला आहे, त्याचा डोमेन कॉम्पॅक्ट दिलेला आहे आपल्याला आणि हे फंक्शन कंटिन्युअस दिलेलं आहे. म्हणजे ह्या करोलरीमध्ये लागणाऱ्या ज्या अटी आहेत, फंक्शन कंटिन्युअस असलं पाहिजे, यस, डोमेन कॉम्पॅक्ट असलं पाहिजे, यस. तर मग ह्या थेरमनुसार काय मिळते आपल्याला, त्या फंक्शनची रेंज तर फक्त इथं M1 च्या ऐवजी M आहे त्यामुळे f of M इज बाउंडेड सेट. सो अप्लाइंग दिस रिझल्ट वी गेट f of M दॅट इज रेंज इज बाउंडेड किंवा त्याचा अर्थ फंक्शन इज बाउंडेड. आता f of M हा कोडोमेनचा म्हणजे रिअल नंबरचा सबसेट असल्यामुळे तो बाउंडेड याचा अर्थ त्याला
सुप्रीमम आणि इन्फिमम एक्झिस्ट होणार बाय लिस्ट अपर बाउंड ॲक्झियम अँड बाय ग्रेटेस्ट लोअर बाउंड ॲक्झियम. आणि त्यामुळं त्या सेटचा लिस्ट अपर बाउंड एफ ऑफ एम मधले एलिमेंट अर्थातच इमेज फॉर्ममध्ये असणार एफ ऑफ एक्स. त्या जे काही एफ ऑफ एक्स टाईपमध्ये आपल्याला रेंजमध्ये मेंबर मिळतील त्यांचा लिस्ट अपर बाउंड सुप्रीमम किंवा मॅक्सिमम त्याला आपण नाव देऊ या. इथं तुम्ही ग्रेटेस्ट लोअर बाउंड सुद्धा घेऊ शकता आणि त्याला वेगळं नाव देऊ शकता. ती केस आपण पेंडिंग ठेवू. इनफॅक्ट सिमिलरली आपल्याला ग्रेटेस्ट लोअर बाउंडची पण केस करता येईल. आता जर हा एल या रेंजचा सुप्रीमम असेल तर काही पार्ट आपल्या आता सिलेबसमध्ये नाही आहे. जेव्हा रिअल नंबरच्या सेटला सुप्रीमम आणि इन्फिमम एक्झिस्ट होतात हे सुप्रीमम आणि इन्फिमम त्या सेटचे लिमिट पॉईंट असतात. आपण घेतलेला आता सुप्रीमम आहे एल आणि त्यामुळं तो कुठल्या सेटचा आहे एफ ऑफ एमचा म्हणजेच रेंजचा. आणि त्यामुळं सुप्रीमम हा नेहमी त्या रेंजचा म्हणजेच एफ ऑफ एमचा लिमिट पॉईंट असणार. सो एल बिकम्स लिमिट पॉईंट ऑफ एफ ऑफ एम. म्हणजे लिमिट पॉईंट म्हणजे क्लोजरचे मेंबर्स. त्यामुळे एल बिलॉंग्स टू क्लोजर ऑफ एफ ऑफ एम दॅट इज एफ ऑफ एम बार. आता आपल्याला आणखीन एक रिझल्ट माहिती आहे जसं की आपण थेरम 4.1.1 मध्ये प्रूव्ह केलेला आहे या चॅप्टरमध्ये की जर फंक्शन कंटिन्युअस असेल आणि डोमेन कॉम्पॅक्ट असेल तर त्या फंक्शनची जी रेंज तयार होईल ती सुद्धा कॉम्पॅक्ट असते. आता इथं आपला सुद्धा फंक्शन कंटिन्युअस दिलेला आहे, डोमेन एम हा कॉम्पॅक्ट दिलेला आहे आणि त्यामुळं हा त्याची रेंज एफ ऑफ एम जी आहे ती सुद्धा कॉम्पॅक्ट असते. पण आपण प्रूव्ह केलेलं आहे कॉम्पॅक्ट म्हणजे तिसऱ्या युनिटमध्ये की कॉम्पॅक्ट स्पेसेस हे नेहमी क्लोज्ड असतात आणि त्यामुळे एफ ऑफ एम हा क्लोज्ड असणार. हा तो रिझल्ट इन एनी मेट्रिक स्पेस एम इफ ए इज एनी सबसेट ऑफ एम अँड ए इज कॉम्पॅक्ट. जर मेट्रिक स्पेसचा सबसेट जर कॉम्पॅक्ट असेल इट इज ऑलवेज क्लोज्ड. त्यामुळे एफ ऑफ एम हा क्लोज्ड झाला. क्लोजचा अर्थ त्याचा क्लोजर इज इक्वल टू सेम सेट एफ ऑफ एम बार इज इक्वल टू एफ ऑफ एम. नंबर 2 आणि 3 मध्ये तुम्ही बघू शकता एल हा एफ ऑफ एम बार मध्ये पण एफ ऑफ एम बार क्लोज असल्यामुळे एफ ऑफ एम बार इज इक्वल टू एफ ऑफ एम म्हणजेच एल बिलॉंग्स टू एफ ऑफ एम म्हणजेच एफ ऑफ एम त्याचे लिमिट पॉईंट कंटेन करते आणि एल हा त्याचा लिमिट पॉईंट असल्यामुळे एल ऑल्सो फॉल इन एफ ऑफ एम. एल हा सुद्धा एफ ऑफ एमचा मेंबर असतो. सो बाय 2 and 3 वी गेट एल बिलॉंग्स टू एफ ऑफ एम. पण एखादा पॉईंट जर रेंजमध्ये असेल ऑब्व्हियसली तो इमेज फॉर्ममध्ये असणार म्हणजे एल इज इक्वल टू एफ ऑफ सम एलिमेंट इन डोमेन एम. एल इज इक्वल टू एफ ऑफ समथिंग. सपोज तो आपण घेऊया पॉईंट ए म्हणजेच एल इज इक्वल टू एफ ऑफ ए फॉर सम ए बिलॉंगिंग टू एम. पण जेव्हा एफ ऑफ समथिंग इज इक्वल टू एल असं येते तेव्हा आपण म्हणतोय की एफ अटेन्स द व्हॅल्यू एल. फॉर एक्झाम्पल एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर असेल तर एफ ऑफ 5 इज इक्वल टू 25 आपण म्हणणार 25 ही व्हॅल्यू फंक्शन एफ म्हणजे स्क्वेअर फंक्शननं अटेन केली ॲट 5 म्हणजेच 5चा स्क्वेअर 25. तसं इथं एफ ऑफ ए इज इक्वल टू एल वी से दॅट एफ अटेन्स द व्हॅल्यू एल ॲट पॉईंट ए. सो वी गेट एफ अटेन्स द मॅक्सिमम व्हॅल्यू एल आणि हे सुप्रीमम व्हॅल्यू आहे मॅक्सिमम आहे आणि ती फंक्शननं अटेन केली. तर इथं मॅक्सिममच्या ऐवजी ग्रेटेस्ट लोअर बाउंड जर घेतलं असतं तर सेम प्रूफ आलं असतं आणि त्यामुळे आपण सिमिलरली मिनिममची केस सुद्धा प्रूव्ह करू शकतो. द केस ऑफ मिनिमम व्हॅल्यू कॅन बी प्रूव्हड सिमिलरली. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं आणि दिस कम्प्लीट्स द प्रूफ. नेक्स्ट corollary. If real valued function f is continuous on closed bounded interval ab, then f attains maximum and minimum value at points ab. अर्थात असा कॉन्सिक्वेन्स आहे प्रिव्हियस थिअरमचा आणि त्यामुळे प्रिव्हियस थिअरममध्ये कसं होतं आपलं फंक्शन जे होतं ते कंटिन्युअस होतं एका कॉम्पॅक्ट मेट्रिक स्पेस एम वरती. अर्थातच ते रिअल व्हॅल्यूड असलं पाहिजे कारण त्याशिवाय आपण मॅक्सिमम लिस्ट अपर बाउंड किंवा मिनिमम हे शब्द वापरू शकत नाही. कारण कंपॅरिझन जे आहे ऑर्डर मी मागं पण सांगितलेलं आहे रिअल नंबरची सेट हा वेल ऑर्डर्ड फील्ड आहे. बाकीच्या फील्डमध्ये तशा सोय आपल्याला असेलच असं नाही आणि ॲटलिस्ट रिअल ॲनालिसिस करत असताना तरी जिथं आपण मॅक्सिमम मिनिमम हे शब्द वापरू शकतो तो सध्या तरी आपल्याकडं तो सेट आहे रिअल नंबरचा. त्यामुळं त्या फंक्शनचा कोडोमेन रिअल नंबरचा असणं गरजेचं आहे म्हणजेच ते फंक्शन रिअल व्हॅल्यूड फंक्शन असलं पाहिजे आणि त्यामुळं मॅक्सिमम मिनिमम ह्या व्हॅल्यूबद्दल आपण बोलू शकतो. तर इथं पण सुद्धा आपलं फंक्शन रिअल व्हॅल्यूड आहे. फंक्शन कंटिन्युअस असलं पाहिजे. येस आपलं फंक्शन कंटिन्युअस पण आहे फक्त त्याचा डोमेन कॉम्पॅक्ट असला पाहिजे. आत्ताच्या केसमध्ये सुद्धा आपलं फंक्शन एफ रिअल व्हॅल्यूड आहे कंटिन्युअस आहे पण डोमेन कॉम्पॅक्ट असण्याऐवजी क्लोज इंटरवल दिलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की क्लोज इंटरवल हा कॉम्पॅक्ट. सो हा जो थेरम आता आपण घेतला होता की जर फंक्शन रिअल व्हॅल्यूड असेल कंटिन्युअस असेल त्याचा डोमेन कॉम्पॅक्ट असेल तर ते फंक्शन एफ
अटेन्स मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ॲट सम पॉईंट ऑफ अर्थातच डोमेन. इथं डोमेन एमच्या ऐवजी रिप्लेस झालेला आहे क्लोज इंटरवल ए बी, आणि तो कॉम्पॅक्ट असल्यामुळं हा थेरम आपण अप्लाय करू शकतो. सो युझिंग दिस थेरम वी गेट, ह्या थेरममध्ये फक्त एमच्या जागी इंटरवल ए बी रिप्लेस केली तर एफ अटेन्स मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ॲट सम पॉईंट ऑफ क्लोज इंटरवल ए. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हा शेवटचा थेरम त्याच्यातला. फायनली we prove that if f is continuous real valued function on compact connected metric space M, then f takes every value between its minimum and its maximum value. So previous theorem नुसार त्याच्या मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यू एक्झिस्ट होतात हे आपल्याला माहिती आहे. तर आता फक्त एक शब्द एक्स्ट्रा आलेला आहे, कनेक्टेड. म्हणजे आतापर्यंत आपण फंक्शन कंटिन्युअस आणि डोमेन कॉम्पॅक्ट घेत होतो, तर तो डोमेन कॉम्पॅक्ट असण्याबरोबर आता कनेक्टेड पण घेतलेला आहे. आता इथं कनेक्टेडच्या संदर्भात आपण जेव्हा कनेक्टेड मॅट्रिक्स स्पेसेस शिकलो तेव्हा आपण पर्टिक्युलरली रिअल नंबरच्या मॅट्रिक्स स्पेससाठी कनेक्टेडचा एक रिझल्ट प्रूव्ह केला होता की एखादा रिअल नंबरचा सबसेट जो आहे तो कनेक्टेड कधी असतो, जर त्यातले कुठले पण दोन नंबर आपण घेतले तर त्या नंबरच्या इन बिटवीन कुठला पण नंबर येऊ दे तो सुद्धा सेम सेटमध्ये असला पाहिजे. तर तो थेरम तुम्ही पुन्हा एकदा बघून घ्या, तो इथं आपल्याला यूज करावा लागेल. सुरुवात करूया. आपल्याला दिल्याप्रमाणे फंक्शन कंटिन्युअस आणि डोमेन हा कॉम्पॅक्ट कनेक्टेड असला पाहिजे. समजा तो डोमेन जो आहे तो एम मेट्रिक स्पेस तो कॉम्पॅक्ट आणि एफ हे फंक्शन आहे एम वर डिफाईन झालेलं. एफ इज अ फंक्शन फ्रॉम एम टू आर बिकॉज इट इज रिअल व्हॅल्यूड, कोडोमेन इज आर, डिफाईन ऑन द कॉम्पॅक्ट कनेक्टेड मेट्रिक स्पेस एम. सो बाय युझिंग थेरम 4.1.5 ज्याच्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की जर रिअल व्हॅल्यूड फंक्शन कंटिन्युअस असेल, त्याचा डोमेन कॉम्पॅक्ट असेल, देन फंक्शन एफ अटेन्स मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ॲट सम पॉईंट ऑफ एम. या केसमध्ये सुद्धा आपला डोमेन कॉम्पॅक्ट आहे, फंक्शन कंटिन्युअस आहे, रिअल व्हॅल्यूड फंक्शन पण आहे. सो वी कॅन अप्लाय दिस थेरम इन आवर केस अँड वी गेट टू व्हॅल्यूज. वन इज मॅक्सिमम व्हॅल्यू. समजा आपण मॅक्सिमम व्हॅल्यू त्या फंक्शनची पी आहे असं नाव दिलं, म्हणजेच लिस्ट अपर बाउंड, आणि मिनिमम व्हॅल्यूला क्यू नाव दिलं, तर फंक्शन एफ ही मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यू अटेन करते. आता अटेन करते म्हणजे काय हे आपण प्रिव्हियस थेरममध्ये शिकलेलंच आहे. एफ हे फंक्शन त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू पी अटेन करते म्हणजे एफ ऑफ समथिंग इज इक्वल टू पी. सपोज तो समथिंग जो आहे त्या नंबरला आपण म्हटलं एक्स नॉट, अर्थातच तो डोमेन मधला असणार आहे म्हणजे मेट्रिक स्पेस एम मधला. सिमिलरली फंक्शन क्यू व्हॅल्यू अटेन करते मीन्स एफ ऑफ समथिंग इज इक्वल टू क्यू. त्या समथिंगला आपण नाव देऊया x1. म्हणजेच x1 नॉट x1 असे दोन पॉईंट एक्झिस्ट होतील डोमेनमध्ये की एकाची इमेज एफ ऑफ एक्स नॉट हा मॅक्सिमम असेल आणि एकाची इमेज मिनिमम असेल. मिनिमम आणि मॅक्सिमम व्हॅल्यूला आपण नाव दिलं पी आणि क्यू. अर्थातच ह्या इमेजेस आहेत त्या कोडोमेनमध्ये म्हणजे रिअल नंबरमध्ये असणार, त्यामुळे पी आणि क्यू किंवा एफ ऑफ एक्स नॉट एफ ऑफ एक्स वन हे रिअल नंबर्स आहेत. पुढं आता एक्स्ट्रा एक गोष्ट आपल्याला दिलेली आहे की डोमेन एम कनेक्टेड आहे आणि आपण एक रिझल्ट बघितलेला आहे की फंक्शन एफ फ्रॉम मेट्रिक स्पेस m1 टू m2 इज कंटिन्युअस ऑन m1 अँड m1 इज कनेक्टेड. एखादं फंक्शन कंटिन्युअस असेल, त्याचा डोमेन कनेक्टेड असेल, देन रेंज इज ऑल्सो कनेक्टेड. आणि आता ह्या केसमध्ये सुद्धा फंक्शन एफ फक्त m टू r आहे आणि त्याचा डोमेन m हा कनेक्टेड दिलेला आहे, फंक्शन कंटिन्युअस पण दिलेलं आहे आणि त्यामुळं ह्या थेरमनुसार आता आपण कोट केलेल्या त्याची रेंज एफ ऑफ m कनेक्टेड असणार, कनेक्टेड सबसेट ऑफ r1 कारण कोडोमेन r1 आहे. पण रिअल लाईनवर कनेक्टेड म्हणजे मग अशी सांगितलेल्या थेरमनुसार जर एफ ऑफ एम मधले दोन पॉईंट मला मिळाले नंबर्स रिअल नंबर असल्यामुळे, तर त्या दोघांच्या बिटवीन कुठला पण नंबर हा परत एफ ऑफ एम मध्ये असणार आहे. मग आपल्याकडे कुठले दोन नंबर आहेत जे एफ ऑफ एम मध्ये आहेत? प्रिव्हियस केसमध्ये आपणच त्यांना नावं दिलेली आहेत पी आणि क्यू. सो पी हा एफ ऑफ एक्स नॉट हा इमेज आहे जे तो रेंजमध्ये एफ ऑफ एम मध्ये. सिमिलरली क्यू इज ऑल्सो एफ ऑफ एक्स वन म्हणजे तो सुद्धा एफ ऑफ एम मध्ये आहे. हे दोन नंबर एफ ऑफ एम मध्ये, त्यापैकी क्यू हा मिनिमम आहे म्हणजे क्यू हा स्मॉल आणि पी हा ग्रेटर असणार. आणि एफ ऑफ एम हा आता आपण जस्ट कोट केल्याप्रमाणे तो रिअल लाईनवर कनेक्टेड सबसेट आहे आणि त्यामुळं आता आपण जो रिझल्ट रिकॉल केला त्यानुसार मिनिमम आणि मॅक्सिमम म्हणजे क्यू आणि पी हे दोन नंबर त्या सेटमधले त्यांच्या बिटवीन कुठली पण व्हॅल्यू आपण घेतली, समजा त्याला आपण के म्हणूया, तर तो के सुद्धा परत एफ ऑफ एम मध्ये असणार. सो के बिलॉंग्स टू एफ ऑफ एम फॉर एव्हरी के लाईन बिटवीन क्यू अँड पी. इथं आपण हा मगाशी मी सांगितलेला थेरम आपण वापरलेला आहे. ए हा रिअल लाईनवर कनेक्टेड जर इफ अँड ओनली इफ जर दोन नंबर ए आणि बी सेट ए मध्ये असतील आणि
त्या दोघांच्या मध्ये कुठला पण नंबर आपण घेतला सी, तर तो सी सुद्धा परत सेट एचाच मेंबर असतो. तर के हा एफ ऑफ एम मध्ये आल्याबरोबरच तो एफ ऑफ एम मध्ये म्हणजे इमेज फॉर्म मध्ये असणार. सो के इज इक्वल टू एफ ऑफ समथिंग वेअर समथिंग बिलॉंग्स टू एम. समजा आपण त्याला अल्फा नाव दिलं तर आपण म्हणू शकतो की के हा एफ ऑफ एम मध्ये आहे म्हणजे के इज इक्वल टू एफ ऑफ अल्फा फॉर सम अल्फा बिलॉंगिंग टू एम. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे जेव्हा के इज इक्वल टू एफ ऑफ अल्फा तेव्हा आपण म्हणतो की एफ अटेन्स द व्हॅल्यू के, किंवा असंही म्हणू शकतो की एफ टेक्स द व्हॅल्यू के. म्हणजे मी आता म्हणू शकतो की एफ टेक्स द व्हॅल्यू के. पण के हा कसा आहे मिनिमम आणि मॅक्सिममच्या इन बिटवीन असणार. सो एफ टेक्स द एव्हरी व्हॅल्यू के बिटवीन मिनिमम म्हणजेच क्यू अँड मॅक्सिमम व्हॅल्यू. सो मिनिमम आणि मॅक्सिममच्या मध्ये कुठलाही जरी नंबर घेतला तर एफ हे फंक्शन ती व्हॅल्यू अटेन करतंय किंवा ती व्हॅल्यू अज्युम करतंय. सो हेच आपल्याला इथं प्रूव्ह करायचं होतं. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्याच चॅप्टरमधलं जे सेकंड आर्टिकल आहे ज्याच्यामध्ये आपण युनिफॉर्म कंटिन्युटी शिकणार ते कंटिन्यू करू.